तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा. तर मित्रांनो, एका नवीन ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज जाणार आहेत परत आम्ही आंबे खाण्यासाठी. तर आपण नंतर जाऊ, कारण की आता तर ऊन खूप लागत आहे ना, म्हणून नंतर जाऊ थोडा ऊन कमी झाल्यावर, कारण की खूप ऊन लागत म्हणून. आणि तिकडे दोघे बसलेले आहे खालती, कारण की इकडे दिसणार नाही. आणि मी इकडे व्हिडिओ काढत आहे, कारण की माझी पण एवढी मराठी चांगली नाही, कारण की बोलता येत नाही ना, म्हणून जास्त करून मराठी बोलत नाही, म्हणून नाही बोलता येते मराठी. आणि इकडे वाडीसुद्धा आहे. आणि आपण आता जाऊ माडाखाली, आणि आम्हाला आम्ही पाठवतो चटणी मीठ आणण्यासाठी, तर जातच नाही, काय करणार. पण एकदा अजून बोलून पाहू आपण. मित्रांनो, आता आम्ही जाणार आहे काजू खाण्यासाठी, कारण की आम्ही आंबे खाण्यासाठी जाणार होतो, पण ॲक्च्युली नाही आता जाणार. एका दिवस नंतर जाऊ आपण. आता आपण काजू खाण्यासाठी जाणार आहोत. योगीच्या प्लेटामध्ये लागलेले असतील तर एक दिवस गेलेले होते, पण नाही लागलेले होते पण हिरवे होते, म्हणून आज कदाचित पिकले असतील. तर आपण आज जाणार आहोत. तर आहे आम्ही काजू खाण्यासाठी वाजले आहे 4 ना. आता जाता आहे आम्ही काजू खाण्यासाठी. त्या दिवशी गेलेले होते पण भेटले नाही, तर आज जाणार आहोत. आज कदाचित भेटतील असं मला वाटते, की आज पण नाही तर गेल्यावरच समजेल ते. चला तर आपण आता जाऊ तिकडे आणि बघू आहेत का नाही ते, नंतर आपल्याला समजेल. आणि इकडे मस्ती चालली आहे यांची. तर मित्रांनो, आपले जस्ट आता पोहोचलेलो आहेत प्लेटामध्ये, आणि काजू आहेत का नाही ते इथूनच पाहणार आहोत. इकडे दिसतच असेल, पण नाही, काजू तर नाही दिसत. एक वरती आहे, तिकडे जावं लागेल का, जाची तिकडे असतील ते नाही, ते पण नाही माहिती. आणि खालती वहिरा वहिरा अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना है. आहे, तो पण तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करेन. व्हिडिओ सोबत परत बघत राहा, आणि कसा वाटला तर नक्की एकदा कमेंट करून सांगा. तर आपण जाऊ आता खालती, आणि तिकडे आंब्याचे झाड आहे, लागले का नाही ते दाखवतो. चला तर पण आता जवळ जाऊया. एकतरी लागलेला का नाही ते काय माहिती. याला पण नाही लागलेले असतील असं मला तरी वाटतं, कारण की दिसतात ना, म्हणून. काहीच नाही लागलेलं आहे याला पण. आणि तिकडे आहे वर पण पाणी नसेल, त्यामध्ये आवनीचे असतं. पण कॅमेरा नाही चांगला एवढे, तर क्वालिटी नाही एवढी चांगली तर म्हणून. आणि हा रस्ता आहे गाईच. तर आम्ही चालत जात आहोत. दोघे पुढेच आहेत आणि एकटा पाठीमागे आहे. टाईम लागला, थोड्या वेळानं त्या परिसरामध्ये सुद्धा पोहोचणार आहोत आम्ही. आणि तिकडे चालू आहेत का नाही ते आपण बघू. असतील तर मी दाखवेन, नसतील तर समजून जायचं की नाही आहेत. चला तर आपण आता डायरेक्ट तिकडंच भेटू. ते पण पिकले. आणि
मित्रांनो मी काजूच्या झाडावर वरती चढलेलो आहे आणि हे बघा एक काजू खुडलेले आहेत ना. आता मी हे खाणार आहेत आणि थोडे आपण असतील तर पाळणार आहोत. चला तर आपण आता नंतर खाऊ. तर मित्रांनो इकडे बघू शकता खूपच छान दिसतं काजू आणि इकडे आहे पण हे हिरवा आहे, पिकलेलं नाही मिळत. आणि इकडे बसलेले आहेत दुसरे माणसं, ते पण पिकले. आणि कसं आहे ना भाई, पूर्ण हे मेंटल हवा झालं की काय, कापायल्यासारखा लागला. हा बघा डोकं कसा करतो. हा मुगलासारखा सेम दिसतो. आम्ही आता आहोत घरी आणि याच्याकडे तमकील आहे. अमनचा होता तर त्याच्याकडे दिला, कारण की करवंदा खुडणार आहे ना, म्हणून करवंदा खुडून आणि त्या तमकीलमध्ये टाकणार आहे तो. हा तर घर अमन आपले ट्राय करू. आपण आता घरी जाणार आहोत. आणि हा रस्ता आहे आणि पण आता डायरेक्ट तिकडे भेटू आपल्या अड्ड्यावरती. तर मित्रांनो बघू शकतात इथेचे थोडे करवंदा खुडले आणि त्या पिशव्यामध्ये टाकले. चटणी होती त्या पिशवीमध्ये आणि तिकडे खुडत नार आहेत थोडे आणि खाणार योगेश भाई. मी तर नाही खाणार, अमन भाई सगळं खाणार आहेत ते. खुडत आहे आणि इकडे अमन सुद्धा बसलेला आहे आणि मी पण बसलेला आहे. चुंबेश्वरी घनता. हा मित्रांनो बघू शकता हे दोघं खातात. एकदम डिप्रेशन. झणझणीत भाई, काय भारी लागतात टेस्ट एकदम. चुंबेश्वरी असे घ्यायच्या आणि डायरेक्ट मौंदात टाकायचं. खूपच भारी खातात हे लोक. मी खातो, तुम्ही बघा. ते तुम्ही शांतपणे बघावे. ही माझी हे नम्र माझी विनंती. नम्र विनंती. नाकाला शेंबूड निघाल तिकडनं का बघू. शंभर नक्की त्याला बघायचं नाही. आपली कामात आपले बोलायचं नाही. आपले कामात आपले बिजी. आपल्या कामात आपण बिजी. करवंद खायला एकदम झकास, एकदम स्टायलिश लागतात. तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा. तर मित्रांनो आता हे आम्ही बिया बुजणार आहोत. इकडे ह्या काजू आहेत त्यांच्या बिया काढलेल्या आणि तामन आपण भुजणार आहोत. आग लागली पण जास्त आग लागत नाही. चटणी पण त्याच्यामध्ये टाकत होता. हा माणूस असेल, बावरट पण हा करतो. तर आग लागली. आता बिया टाकणार थोड्या वेळानंतर. तुम्हाला पाहण्यासाठी मिळेलच. आईच्या गावात आग लागली होती. आता हाताला हात भाजून आणि आम्ही खायला नंतर बिया टाक. आता आम्ही बिया टाकणार आहेत आगीमध्ये. जास्त झालेले. हा बिया कसा टाकतो, टाकायची अक्कल बिकल नाही आहे असं वाटतं मला. तर एक हातात फोन आहे त्याचे आणि एक हाताने बिया टाकत आहे. तसा माणूस बघा. टाकणं ते सर. तर मित्रांनो आता आपण बिया टाकून झालेले आहेत आणि हे बघा ना खातात. मी काय सांगतात त्याला,
खेती में मेहनत करतात आणि हे खातात. हे खातात याला समजत नाही. हे असेच आवडला असेल तर लाईक आणि एक सबस्क्राईब करा. चला तर एखाद नवीन व्हिडिओमध्ये भेटू. तब तक के लिए बाय.